राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। उद्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। राष्ट्रवादीच्या गटात घडामोडींना वेग आला असून उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे। महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत। उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे। त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार दिला आहे। ते आता उद्या सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। दरम्यान उद्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते। वर्षा निवासस्थानी बैठक झाली आणि या बैठकीनंतर अखेर सुनेत्रा पवार यांच्या नावावर उपमुख्यमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an